स्वाभिमान पर्व जे आहे ते खऱ्या अर्थानं आता सुरू झालेलं आहे. नेमके काय भावना आहेत? आज आपण सगळ्यांनी पाहिलं सोमनाथ स्वाभिमान पर्व. याचा अर्थ भारताच्या हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचं दर्शन अशा पद्धतीचे पर्व आहे. सोमनाथचं मंदिर परकीयांनी, शत्रूंनी, आक्रमण करणाऱ्यांनी वारंवार लुटण्याचा प्रयत्न केला, पण संपूर्ण हिंदुस्थान त्या मंदिरासाठी संघर्ष करत राहिला. शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी बलिदान, त्याग, प्रयत्न केले आणि स्वतंत्र भारतामध्ये जनतेनेच, हिंदुस्थानी जनतेनेच स्वतः त्यामध्ये सहभागिता देऊन हे मंदिर उभं केलं. आणि म्हणून सोमनाथचं मंदिर हे आपल्या हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचं मूर्तिमंत रूप आहे. आणि सोमनाथ मंदिरात भगवान शंकराला नतमस्तक होणं याचा अर्थ आपल्यामध्ये शक्तीची धारणा करणं अशी आपली मान्यता आहे. म्हणून या पर्वाची सुरुवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सोमनाथ मंदिरात स्वतः जाऊन त्या ठिकाणी अभिषेक, पूजा अर्चना आणि आपल्या भारतीय सेनेने त्या ठिकाणी आपलं शौर्याचं प्रदर्शन केलं. आणि मुंबईत धाकलेश्वर महादेव मंदिर हे एक जुनी वास्तू आणि मंदिर, पवित्र वास्तू आहे. या ठिकाणी माननीय राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने या आपल्या स्वाभिमान पर्वाचं, सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. याचं मला समाधान, आनंद आहे. माननीय पंतप्रधानांनी देशवासियांना जे आवाहन केलं ते आपण सगळ्यांना त्याची कल्पना आहे. जगभरात विविध ठिकाणी असलेल्या युद्धाची परिस्थिती आणि त्यामध्ये सप्लाय चेन, पुरवठा साखळीमध्ये पडणारा व्यत्यय, त्यातला परदेशातून भारतात येणारा आयात माल, आयात करणाऱ्या गोष्टींची आवश्यकता, यावर कुठेतरी मर्यादा घातल्या पाहिजेत. जोपर्यंत ही सगळी परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत आयात करून आपल्या चलनाला होणारा परिणाम याला कुठेतरी आपण मर्यादित केलं पाहिजे, संतुलित केलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रभक्तांना, राष्ट्रीय सर्व नागरिकांना देश आपको पुकार रहा है असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मला वाटतं देश हिताचं हे कार्य आहे. आणि म्हणून ज्या अपेक्षा, ज्या विनंती, जे आवाहन पंतप्रधानांनी केलंय त्याचं पालन आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलंय. मी तर या ठिकाणी आज सांगतोय की आमच्या विभागाकडून त्या ठिकाणी कान फिल्म फेस्टिवलला जाणाऱ्या सर्व अधिकारी माझ्यासहित सगळ्यांनी जाऊ नये हा निर्णय आम्ही घेतलाय. बरोबरीने आमचे सचिव किरण कुलकर्णी यांच्याशी सकाळी मी चर्चा केली आहे. आमचे अधिकारी ज्या वाहनांचा वापर करतात त्यामध्ये EV वाहनं असतील तर त्याचाच वापर करावा. आणि आजपासून पुढे, कारण आज लागलेल्या बैठका आमच्या आहेत, उद्यापासून बहुतांश बैठका या सुद्धा ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल या पद्धतीने करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. सामान्य जनतेला जी विनंती केली आहे त्याचं आव्हान आम्ही नम्रतेने हात जोडून विनंती करतो की आपण मर्यादित, आवश्यक एवढा तेलसाठा, त्या तेलाचा उपयोग, डिझेल, पेट्रोल असेल याचा उपयोग केला तर आपल्याला बाहेरून गोष्टी आयात करणं पडणार नाहीत किंवा कमी पडतील. बरोबरीने सोन्याच्या बाबतीत पण तोच हेतू आहे. आणि म्हणून या कठीण परिस्थितीमध्ये जगात पुरवठा साखळी ज्यावेळेला खंडित झाली आहे त्यावेळेला अशा पद्धतीची पावलं उचलणे आवश्यकता आहे. आपण हे करतोच. आपल्या घरात कधी अडचण आली आणि आपला असलेला पगारातल्या व्यवस्थापनाला करताना कधी कधी आई आहे, यावेळेला आपण ह्या महिन्यात ही गोष्ट करू, पुढच्या महिन्यात दुसरी गोष्ट करू, या 2 महिन्यात घरची आवश्यकता आहे, कोणी
अडचणीत असेल तर त्याला मदत करू, पण बाहेर फिरायला कमी जाऊ, अशा पद्धतीच्या भूमिका या कुटुंबात परिवारात होतच असतात. देश आपले कुटुंब आहे. राहुल गांधी यांनी टीका केलेली आहे. राहुल गांधी म्हणाले सगळी जबाबदारी तुम्ही जनतेवर सोडत आहात. हे फेल्युअर. राहुल गांधीजी यांच्या या अज्ञानाचे पुरावे आहेत. दुर्दैवाने एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता अशा अज्ञानातून विधान करत असेल तर त्याच्यावर टीका तरी आम्ही काय करायची. भारताने सर्व प्रयत्न या पुरवठा साखळीला अडचणी असून सुद्धा नागरिकांपर्यंत जीवनावश्यक गोष्टी आणि सर्व पोहोचवण्याची सगळी कामं चालू ठेवली आहेत, कामं केली आहेत, कामं करणार आहेत. पण कठीण परिस्थितीमध्ये आपण सुद्धा काही काळजी घेतली पाहिजे हे सांगणं एका कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबाची जबाबदारी असलेल्या जनतेने ज्याच्यावर विश्वास ठेवला अशा प्रधानमंत्र्यांनी जनतेच्या केलेल्या संवादामध्ये जर यांना मुसळ दिसत असेल तर राहुल गांधीजी तुमचं वक्तव्य म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे, एवढंच मी म्हणेन. मला वाटतं ज्यांना सातत्याने देश प्रगती करतो याबद्दल पोटदुखी आहे तेच लोक असे विधान करतायत. राहुल गांधीजी विस्मृतीत जाऊ नका. प्रधानमंत्र्यांच्या त्या भाषणातच ज्याचा अर्धवट उपयोग तुम्ही करताय त्यामध्ये प्रधानमंत्रीजी म्हणाले ज्या वेळेला विविध फर्टिलायझर्सची खताची पोती जगात 3000 रुपयात विकली जात आहेत त्यावेळेला भारतात आपण 300 रुपयात देतो आहोत. ही काय तडजोड आहे. आजही विपरीत परिस्थितीमध्ये देशातील व्यवसाय, देशातील रोजगार, देशातील माता भगिनी यांना कुठेही पुरवठा साखळीत अडचण न निर्माण करता काम करणं ही काही तडजोड आहे. आणि म्हणून जे अज्ञानी आहेत त्यांच्या तोंडीच हे शब्द शोभून दिसतात असं मी म्हणेन. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये ही देखील भीती आहे की हा तुटवडा जो आहे तो आणखी पुढे भविष्यामध्ये सहन करावा लागणार. इंधनांचा तुटवडा असं कुठेही माझ्या लेखी तरी मी वाचलेलं नाही, पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही. इंधनांच्या वापरावर मर्यादा केल्यास आर्थिक स्थिती आपली जी मजबूत आहे ती अजून मजबूत राहील ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पुण्यामध्ये गदिमांचा वाडा आहे. आता त्यांचे नातून यांनी फेसबुक पोस्ट लिहिली की बिल्डर आणि नातेवाईकांकडून तो वाडा विकावा, विकास करण्यात यावा यासाठी दबाव टाकण्यात येतोय. तुम्ही सांस्कृतिक मंत्री आहात, त्यांनी सरकारकडे पण या संदर्भात मत मांडायचं काय नेमकी भूमिका असणार? मी त्यांच्या परिवाराशी संपर्क साधीन. गदिमा आमचं महाराष्ट्राचं देशाचं वैभव आहे. त्यांच्या असलेल्या सर्व वास्तू आणि त्यांच्या कुठल्याही मिळकतीवर अन्याय न होणं हे पाहणे आमची जबाबदारी आहे. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून जो कायदेशीर मार्ग न्यायिक असेल तो घेईल. आज हम सब ने देखा है कि सोमनाथ स्वाभिमान पर्व इसकी शुरुआत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने स्वयं पूजा अर्चा अभिषेक करके सोमनाथ मंदिर में शुरू की है. सोमनाथ मंदिर ये हिंदुस्तान के स्वाभिमान का प्रतीक है. हजारों वर्ष से आक्रांताओं ने हमारे स्वाभिमान पर, हमारे मंदिर पर खोज पहुंचाने का प्रयास किया. हिंदुस्तान उठ खड़ा हुआ और अपने बलिदान और त्यागों से हिंदुस्तान ने अपने स्वाभिमान का संरक्षण, मंदिर का संरक्षण किया. स्वतंत्र भारत में हिंदुस्तानी जनता ने अपने प्रयास से, पसीने से सहभागिता देकर इस भव्य मंदिर का निर्माण किया. अब अपने आप में जब 75 साल पूरे हो रहे तब ये स्वाभिमान का पर्व दुनिया के सामने लाना, ऐसा कार्यक्रम आज से शुरू हुआ. धाकलेश्वर महादेव मंदिर, इस मंदिर के प्रांगण में मुंबई में माननीय राज्यपाल महोदय की उपस्थिति में सांस्कृतिक कार्यक्रम के तहत इस आनंदोत्सव को हमने मनाया.
बहुत सही बात है। आज जब दुनिया भर में एक प्रकार से युद्ध में डूबे हुए देश दिखते हैं और उसमें सप्लाई चेन में जो अड़चनें पैदा होती है उसका परिणाम सीधा सीधा अर्थव्यवस्था पर और नागरिकों को सुविधा देने वाली ज़रूरतमंद चीज़ों पे पड़ सकता है। और इसके लिए आने वाले कठिन समय पर माननीय प्रधानमंत्री जी ने यह आह्वान किया है देश को कि हम सब लोग पेट्रोल डीजल हो, तेल हो या सोना खरीदना हो या फॉरेन ट्रिप्स हो, व्हीकल्स को कम उपयोग करना हो, ऐसी अन्य चीज़ें सभी इस पर मर्यादा लाए। मैंने मेरे विभाग में सहकारियों से बात करके तय किया है कि यहाँ पर अभी कुछ ही दिनों में कान फिल्म फेस्टिवल में मेरा और हमारा डेलीगेशन जाने वाला था, हम नहीं जाएंगे, हमने उसको कैंसिल कर दिया है। उसी तरीके से हमारे डिपार्टमेंट में जितनी कम गाड़ियाँ यूज़ हो, आवश्यकता जितनी गाड़ियों की हो और वो भी इलेक्ट्रिक व्हीकल हो, इसका आग्रह रखा है। आज जो बैठकें तय वो ठीक है, लेकिन कल से सभी बैठकों या बहुतांश बैठकें वर्चुअल हो, इस प्रकार का प्रयास करेंगे। हम जनता से भी निवेदन करते हैं कि अपने परिवार में जब भी कोई आवश्यकता अड़चने आती है तब हम हर महीने के अपने घर खर्चे को चलाते समय एक प्रकार से सहभागिता देते कि ये महीने में ये करूँगा, दूसरे महीने में दूसरी चीज़ करूँगा। उसी प्रकार की अपेक्षा पूरा देश अपना परिवार है, इसके लिए ज़रूरत है। और माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर देश इसी तरीके से देश की मदद करेगा, ऐसा मुझे लगता है। राहुल गांधी जी का बयान ये अज्ञान से प्रेरित है। जो ज्ञान लेना ही नहीं चाहते, जो चीज़ों को समझना ही नहीं चाहते, जो अज्ञान से ही प्रेरित होते हैं, वो इस प्रकार का बयान करते हैं। इससे ज़्यादा मैं प्रतिक्रिया नहीं दी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.